फारच थकली होती आज ती. साधी बसमध्ये थोडी बसायलासुद्धा जागा नाही मिळाली. मंथएंडमुळे ऑफिसलासुद्धा कामांची फारच धावपळ चालू होती. तिला सगळं आवरून घरसुद्धा बघावं लागत होतं. घरी आली, दरवाजा तिने तिच्याकडच्या चावीने उघडला होता. दरवाजा उघडल्या उघडल्या तिला डोळ्यासमोर दिसला तो भला मोठा पसारा. तिने तो पसारा बघून 2 सेकंद डोळे मिटले होते. पण शेवटी सांगणार कुणाला आणि करणार तरी काय, म्हणून तिने तसंच परत पदर खोचला आणि लागली कामाला. तिने मुलाने आणि नवऱ्याने फेकलेले अस्ताव्यस्त कपडे, सामान सर्व व्यवस्थित आवरून ठेवले. मग जरा तिला बरं वाटलं. लगेच बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन किचनमध्ये गेली तर किचन सिंक पूर्ण भांड्यांनी भरलेलं होतं. तिने एक उसासा टाकत एकीकडे कुकर लावला आणि लगेच ती भांडी घासायला लागली. तेवढ्यात नवऱ्याने बायकोला लगेच आतून ऑर्डर सोडली. फक्त डाळ भात नको, मस्त कोथिंबीर वडी आणि गोडाचा शिरा पण कर. तिने होकार दर्शविला. पटपट सर्व कामे आटोपली. लगेच देवासमोर दिवा अगरबत्ती लावली. छान प्रसन्न वाटले तिलाही. आता थोडं बसावं असं वाटलंच की लगेच मुलगा आणि नवरा भूक करत आले. ताट वाढलं ग, भूक लागली म्हणून कल्ला केला त्यांनी. तिने लगेच ताटं वाढली. जेवणं झाली. पुन्हा तेच जेवणाची भांडी घासायला लागली. दिवसभर नुसतं तेच चालू. सकाळी मुलाचं शाळेचं आवरून द्यायचं, नवऱ्याचं आणि तिचं ऑफिसचं आवरायचं, नंतर घरात कपडे मशीनला लावायचे, लादी पुसायची, सगळं नीटनेटकं आवरून ऑफिसला बसमध्ये सुद्धा धक्के खात जायचं. तिकडनं आल्यानंतर पुन्हा पसारा, तो आवरायचा. नुसती भोवऱ्याप्रमाणे ती दिवसभर काम करीत असते. पण कुणीही तिला जरासुद्धा हातभार लावणार नाही. आता काम आवरून ती रूममध्ये गेली आणि नुसतं बेडवर अंग टेकलं तरी किती बरं वाटलं होतं तिला. हलका डोळा लागला होता. तितक्यात तिला अंगावर जड भार जाणवू लागला आणि अंगावरचा नाईट ड्रेस अंगापासून विलग झालेला वाटला. तितकात तिला त्याचं अस्तित्व आपल्यावर जाणवलं. अरे रवीश, नको ना आज, प्लीज यार, फार थकली रे मी. का? मी नाही का थकत? मी पण रोज ऑफिसला जातोच ना. तुझे नाटकं नेहमीचेच असतात. हां, बायको आहे माझी, हक्क आहे माझा तो, कळलं? चल गुपचूप रिस्पॉन्स दे. अरे अंग दुखतंय रे. काही नाही, जरा प्रेमाने जवळ ये, सगळं बरं होईल. आणि हो, हे असं ओरबाडून दिल्यासारखं नको आहे मला, प्रेमाने दे, कळलं? हक्काची बायको आहे माझी. ती कसंनुसं हसली आणि त्यांनी त्यांचा हक्क पूर्ण करून घेतला आणि तो शेजारी जाऊन तिच्याकडे पाठ करून घोरूसुद्धा लागला. ही मात्र अजूनही आपल्या त्या वेदनेत तशीच पौडली होती. ह्या गोष्टीत यांना हक्क बायको दिसते, मग इतर वेळी घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये कुठे जातो यांचा हक्क? नवरा बायकोच्या नात्यात फक्त शरीर संबंध महत्त्वाचा असतो का? हाच विचार करीत ती तशीच पडून राहिली. तर लिखाणात काही चूक असेल तर क्षमस्व. आणि मित्रांनी मैत्रिणींनो, कशी वाटली ही सुंदरशी छोटीशी कथा जरूर सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारी बेलसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. खूप खूप धन्यवाद.